नमस्कार, आपण पाहत आहात स्टार इंडिया वन न्यूज। शेवगावात समृद्ध पंचायत राज वाद तापला, अधिकाऱ्यांवरील आरोप फेटाळले। सरपंचांचा जिल्हा परिषदेला इशारा, कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदनामी थांबवा। शेवगाव तालुक्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अंमलबजावणीवरून निर्माण झालेल्या वादाला आता नवे वळण मिळाले आहे। तालुक्यातील विद्यमान सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि विविध राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देत गटविकास अधिकारी सोनल शहा आणि विठ्ठल नागरगोजे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत। निवेदनात समृद्ध पंचायत राज अभियानाची अंमलबजावणी पारदर्शकपणे झाल्याचा दावा करण्यात आला आहे। सुमारे 20 ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभाग घेतला असून अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळेच ग्रामपंचायतींना यश मिळाल्याचे सरपंचांनी म्हटले आहे। पुरस्कार प्रक्रियेत कोणतीही आर्थिक मागणी करण्यात आलेली नसून काही व्यक्तींनी वैयक्तिक स्वार्थातून अधिकाऱ्यांवर आरोप केल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करावी आणि प्रशासनाने संबंधित अधिकाऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे अशी मागणी करण्यात आली आहे। वर्षापासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पंचायत राज अभियान सरकारने या ठिकाणी महायुती सरकारने चालू केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने जवळपास 55 बाबीवरती 58 बाबीवरती या ठिकाणी प्रत्येक ग्रामपंचायतीला कामकाज करायचं होतं। त्याप्रमाणे शेवगाव तालुक्याच्या गटविकास अधिकारी श्रीमती सोनल शहा मॅडम यांनी शेवगाव तालुक्यातील सगळ्याच ग्रामपंचायतीला आवाहन केलं होतं की तुम्ही याच्यामध्ये सहभाग नोंदवा। जवळपास 20 ग्रामपंचायतीने याच्यामध्ये सहभाग नोंदवला आणि त्या ठिकाणी त्या प्रत्येक बाबीवरती कामकाज चालू केलं। कामकाज चालू करत असताना प्रत्येक घटक या बाबीवर सुद्धा बीडीओनी प्रामाणिकपणे लक्ष दिलं आणि प्रत्येक गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, गावकरी असतील, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा तिथले ग्रामविकास अधिकारी असतील यांनी सुद्धा अगदी तन मन धनाने या योजनेमध्ये सहभाग घेतला आणि प्रामाणिकपणे आपलं कामकाज त्या ठिकाणी केलं। नंतरच्या काळामध्ये तालुकास्तरीय समिती पाहणीसाठी शेवगाव तालुक्याच्या दौऱ्यावरती आली। त्यामध्ये बीड जिल्ह्यातील केस तालुक्याचे सन्मान्य गट विकास अधिकारी आदरणीय विठ्ठलराव नागरगोजे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीम ही तालुक्यामध्ये पाहणी करण्यासाठी आले असताना त्यांनी प्रत्येक गावची या बाबीवरती कामकाज झालं किंवा नाही, दप्तर तपासणी, फील्डवरती जाणं, कामकाज बघणं, या बाबी अतिशय पारदर्शीपणे स्वच्छ हाताने त्या ठिकाणी हाताळलेल्या आहेत आणि याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा गोंधळ, गडबड किंवा आर्थिक तोडजोड झालेली नाही। आज शेवगाव तालुक्यातील जवळपास 30-35 गावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आमच्या सगळ्या सरपंचाची एकच मागणी होती की जे अधिकारी चांगल्या पद्धतीने प्रशासनामध्ये कामकाज करतात त्यांच्या पाठीशी ठामपणे आम्ही सरपंच असू, आमच्या बरोबर आलेले पदाधिकारी असो किंवा जिल्हा परिषदेचं प्रशासन असो यांनी त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे। आणि जे आता जे 1 महिन्यापासून गट विकास अधिकारी दोन्ही पण शेवगावचे आणि केज यांच्यावरती जे घाणेरडे आरोप शेवटच्या थरापर्यंत जाऊन केले जात आहेत याला कुठेतरी पायबंद बसला पाहिजे। आणि जर समजा परत एकदा संपूर्ण राज्याचाच हा निर्णय आहे की जे 85% जास्त मार्क ग्रामपंचायतीला पडलेले आहेत त्या ग्रामपंचायतीची पुनर्तपासणी आता होणार आहे आणि मग पुनर्तपासणी समोर आपली बाजू मांडणं किंवा मी कसं कामकाज केलेलं आहे, माझ्यावर कसा अन्याय झालाय हे जर समिती समोर जर मांडलं तर निश्चित स्वरूपामध्ये जर तुमच्यावर अन्याय झाला असं तुमचं म्हणणं असेल तर निश्चित स्वरूपामध्ये तो दूर होईल। परंतु अशा प्रकारे शासनाचं विडंबन करणं किंवा लोकप्रतिनिधी अधिकाऱ्याचं विडंबन करणं हे निश्चित स्वरूपामध्ये निषेधार्ह आहे। या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आणि चांगल्या अधिकाऱ्याच्या पाठीमागे शिवून आपली ताकद किंवा प्रशासन म्हणून खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे। याच्यासाठी आम्ही आज शेवगाव तालुक्यातील सर्व सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि सगळे पदाधिकारी शिवूंना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे। आता तुम्हाला सगळ्यांना सध्या माहिती आहे की वाघुलीचे माजी म्हणजे त्यांचे पती, त्यांच्या मिसेस त्या ठिकाणी सरपंच आहेत आणि ते उमेश भालसिंग म्हणून त्या ठिकाणी कामकाज पाहत आहेत। त्याच्याबद्दल आपलं दुमत नाही, परंतु निश्चित स्वरूपामध्ये त्यांनी कुठेतरी आता स्वतःला आवर घातली पाहिजे की जिथं मुख्यमंत्र्याच्या नावाने हे अभियान चालतंय आणि त्या मुख्यमंत्र्याचा उल्लेख तुम्ही जर रेड्याच्या अंगावरती टाकत असताल आणि त्याला पंचायत राज अभियान म्हणून जर संबोधित असताल तर निश्चित स्वरूपामध्ये राज्यामध्ये तुम्ही भाजपचे पदाधिकारी आहात, मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहोत, आम्ही अजितदादा गटाचे आहोत, तर आपल्याला समाजामध्ये लोक नाव ठेवतात। अशा पद्धतीने आपण या अभियानाचा दुरुपयोग केला नाही पाहिजे अशी आमची प्रामाणिक मागणी आहे। अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा।